उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडमध्ये दाखल झालेले आहेत। बीडमध्ये जिल्हा प्रशासकीय बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर विविध कार्यक्रम सुद्धा आहेत आणि त्यासाठी अजित पवार सकाळीच बीडमध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत। अजित पवारांनी जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाही। प्रकृतीचं कारण देत आपण या बैठकीला अनुपस्थित राहणार असं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलेलं आहे। दरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अजित पवार आणि पंकजा मुंडे आज एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। मला काय काय पाहिजे कारण त्या तुमच्या दुपारपासून मीटिंग आहे। बरं तुम्ही सुरुवात केल्या त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही। आता ते तुम्हाला सांगतील 8:30 वाजले तुम्हाला 4 तास मिळतात। त्या 4 तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिले। विमानतळाचा दिलाय, रेल्वेची लाईनचं ते काय घडलंय तो दिलेला आहे, असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, अजित पवार बीडमध्ये आहेत, आज विविध बैठका आहेत, कार्यक्रम सुद्धा आहेत, काय एकूण अपडेट्स आहेत? श्वेता, आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। त्यांचा सकाळी 8 वाजता दौरा सुरू झालेला आहे। अजितदादांचा आज दिवसभर भरगतचा कार्यक्रम असणार आहे। या दौऱ्याचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे अजितदादांचे खास शिलेदार, खास सहकारी धनंजय मुंडे यांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवलेली आहे। प्रकृती अस्वस्थतेचं कारण देत त्यांनी येणार नाही अशी पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टचीच किंवा धनंजय मुंडे यांनी जी दांडी मारली त्या दांडीची खरं तर या दौऱ्याची चर्चा आहे। हा दौरा त्यावरूनच चर्चेला जातो आहे आणि दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे मात्र या दौऱ्यामध्ये अजितदादाबरोबर सक्रिय सहभागी असतील। एका बाजूला धनंजय मुंडेंची दांडी आहे तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे या सक्रिय असतील। पंकजा मुंडे यांनी अजितदादा पवार यांच्या स्वागताची मोठी बॅनरबाजी देखील केलेली आहे। ज्या वेळेस बीडमध्ये अजित पवार आलेले आहेत त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे। मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार यांचा बीडमध्ये कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी दांडी मारलेली आहे आणि याची जोरदार चर्चा सुरू आहे। अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत, ते अधिकाऱ्यांची इथं बैठक घेणार आहेत, इथल्या विकासाचा ते आढावा घेणार आहेत आणि कार्यकर्त्यांचा मेळावा देखील असणार आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस अजित पवार यांचा दौरा झाला त्यावेळेस त्यांनी इथं अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या होत्या, कुणाचीही गय केली जाणार नाही, कुठलाही भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही अशी तंबीच अजित पवार यांनी दिली होती आणि त्या अनुषंगाने आज अधिकाऱ्यांची परत एकदा बैठक होती आणि या बैठकीमध्ये अजितदादा सगळ्या कामांचा लेखाजोखा आढावा घेणार आहेत आणि ते अधिकाऱ्यांना काय सूचना करतात ते आढावा घेताना त्यांच्या पद्धतीने अधिकाऱ्यांच्या कान टोचरत काय हे सुद्धा त्यामुळे अजित पवार कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।